प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये भाजणीची चकली बनतेच बनते, नाही का? मी आज जी रेसिपी दाखवणार आहे ना चकली भाजणीची आणि चकली करण्याची, तर ती अशी असणार आहे की तुम्ही जर पहिल्यांदा जरी ही रेसिपी करत असाल ना, म्हणजे पहिल्यांदा जरी तुम्ही चकली करत असाल ना, तरी तुमच्या चकल्या एकदम परफेक्ट होतील, एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होतील, याची मी गॅरंटी देतोय. सगळ्या टिप्स आणि सगळ्या गोष्टी मी याच्यात कव्हर करणार आहे. चला सुरुवात करूया. मी इथे अर्धा किलो रेशनचा तांदूळ वापरलेला आहे. तुम्ही कुठलाही जुना तांदूळ वापरू शकता. कुठलंही कॉटनचं मोठं कापड थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे. या ओल्या कापडामध्ये तांदूळाला असं चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि 1 ते 1.5 तास फॅन खाली तांदूळाला सुकून घ्यायचं. बाकी मेजरमेंट वजनाप्रमाणे पण मी दाखवणार आहे आणि वाटीच्या प्रमाणामध्ये पण दाखवणार आहे मी. म्हणजे जर घरी नुसत्या वाटीने जरी तुम्ही मेजरमेंट घेणार असाल तर तुमचं जे मेजरमेंट हे परफेक्ट झालं पाहिजे. हा अर्धा किलो तांदूळ मी वाटीमध्ये पण मोजून बघितला तर 4 वाट्या हा तांदूळ भरला होता. हे बघा 4 वाट्या तांदूळ आपण इथे मोजून घेतलेला आहे. जो आपण सुकून घेतला होता तो या बाउलमध्ये घातलेला आहे, जो अर्धा किलो आहे. आता याच वाटीने आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स आहेत ते पण मोजून घेऊया. 2 वाटी चना डाळ घेतलेली आहे आपण, ज्याचं वजन आहे 250 ग्रॅम. अर्धी कटोरी मूग डाळ, ज्याचं वजन आहे 80 ग्रॅम. अर्धी कटोरी उडद डाळ, ज्याचं वजन आहे 80 ग्रॅम. अर्धी कटोरी गहू घेतलेत आपण, ज्याचं वजन आहे 70 ग्रॅम. अर्धी कटोरी साबुदाणा, ज्याचं वजन आहे 70 ग्रॅम. हे सगळे मेजरमेंट्स मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देतोय, त्यामुळे चिंता न करता तुम्ही फक्त आता सगळ्यात आधी बघून घ्या सगळं. अर्धी कटोरी जाड पोहे, ज्याचं वजन आहे 30 ग्रॅम. अर्धी कटोरी अख्खे धणे, ज्याचं वजन आहे 25 ग्रॅम. 1/4 कटोरी आपण जिरे घेणार आहोत, ज्याचं वजन आहे 10 ते 12 ग्रॅम. 1/4 कटोरी आपण तीळ घेणार आहोत, ज्याचं वजन आहे 25 ग्रॅम. 1 टीस्पून ओवा, ज्याचं वजन आहे 4 ग्रॅम. हे सगळे घटक आपण वेगवेगळे रोस्ट करणार आहोत. सगळ्या गोष्टी सेपरेट भाजून घेतल्यामुळे थोडासा आपल्याला वेळ लागणार आहे, पण ते जरुरी आहे, कारण की प्रत्येकाचा जो रोस्टिंग टाइम आहे तो थोडासा वेगळा असतो. जाड बुडाची कढई आपण गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये आपण जे वाळून घेतलेले तांदूळ आहेत ते सगळ्यात आधी घातलेले आहेत. साधारणपणे 10 ते 12 मिनिटं याला मीडियम आचेवरती आपल्याला तांदूळाला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. 8-10 मिनिटानंतर तांदळाचे जे दाणे आहेत ते फुलायला लागतात आणि रंग पण त्यांचा थोडा चेंज व्हायला लागतो. या स्टेजला तांदूळ आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर चना डाळ पण आपल्याला मध्यम आचेवर 7 ते 8 मिनिटं भाजून घ्यायची आहे. चना डाळच्या वरती आपल्याला असे डाग दिसायला लागतात, याचा अर्थ ही आता व्यवस्थित भाजल्या गेलेली आहे. या स्टेजला आपल्याला चना डाळ काढून घ्यायची आहे. मूग डाळ आणि उडद डाळ भाजताना थोडी काळजी घ्यायची आहे, कारण या ज्या दोन्ही डाळी आहेत या लवकर रोस्ट होतात. तर साधारणपणे 2 मिनिटांनंतरच या भाजल्या जातात, तर त्या स्टेजला आपल्याला त्यांना काढून घ्यायचं आहे. गहू पण लवकर रोस्ट होतात आणि जसे आपण त्यांना रोस्ट करायला लागतो ना, तर ते फुलायला लागतात. साबुदाणा आणि पोहे पण लवकर भाजले जातात, म्हणजे 1 मिनिटाच्या आतच होऊन जातात. जस्ट त्यांना थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे. जाड पोहे घेतलेत आपण इथे. धणे आणि जिरे पण साधारणपणे 1.5 ते 2 मिनिटं प्रत्येकी रोस्ट करून घ्यायचे आहेत आपल्याला. त्यानंतर तिळाला साधारणपणे 2 मिनिटं आपण व्यवस्थित रोस्ट करून घेतलेलं आहे. सगळ्यात शेवटी ओवा पण आपण 1 ते 1.5 मिनिटं व्यवस्थित भाजून घेतला आहे. हे बघा भाजणीचे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण व्यवस्थित आता रोस्ट करून घेतलेले आहेत. याचं वजन करून दाखवतो. हे आहे 1 किलो 50 ग्रॅम. याला कमीत कमी 1 ते 1.5 तास व्यवस्थित असं पसरून थंड करून घ्यायचं आहे आणि गिरणीतनं दळून आणायचं आहे. याला आपण गिरणीतनं पण दळून आणू शकतो किंवा मिक्सर जर चांगला असेल तर मिक्सरमधनं पण याला आपण बारीक करू शकतो. एकदम व्यवस्थित एकदम बारीक करून घ्यायचं आहे याला. आपली परफेक्ट चकली भाजणी तर रेडी झालेली आहे. आता याच्यापासून चकल्या कशा करतात ते बघूया. बघा त्याच वाटीचा वापर आपण परत करतोय आणि 4 वाट्या चकली भाजणी आपण या बोलमध्ये घेतलेले आहे. मसाल्यांच्या मेजरमेंटसाठी मी इथे टीस्पूनचा वापर करतोय. तर सगळ्यात आधी एका वाटीमध्ये 5 टीस्पून आपण लाल मिरची पावडर घेतोय. मला चकली अशी तिखट आवडते म्हणून मी इथे 5 टीस्पून लाल मिरची पावडर घेतली आहे. जर तुम्हाला कमी तिखट हवी असेल तर तुम्ही 4 टीस्पून लाल मिरची पावडर घेऊ शकता. 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून जिरा पावडर आणि 2 टीस्पून धणे पावडर, 4 टीस्पून पांढरे तीळ आणि 2 टीस्पून घेऊया ओवा. 2 टीस्पूनपेक्षा थोडंसं कमी मीठ घालूया, म्हणजे 1.25 टीस्पून मीठ. आता चकलीला कुरकुरीत बनवण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला मोहन घालायला लागणार आहे, म्हणजे गरम तेल घालायचं आहे. तर 3 टेबलस्पून शेंगदाण्याचं तेल आपल्याला इथे गरम करून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर याच्यामध्ये 3 चिमूट हिंग घालायचं आहे आपल्याला. हिंगामुळे खूप मस्त स्वाद चकलीला मिळतो. आता गॅस बंद करून वाटीमध्ये काढून घेतलेले मसाले याच्यामध्ये घालूया. गॅस बंद केल्यानंतरच घालायचे बरं, कारण आता हे मसाले जळू शकतात. अर्धा मिनिट या तेलामध्ये हे मसाले व्यवस्थित परतून घेतल्यानंतर हे मिश्रण घालूया चकली भाजणीच्या वरती. थोडी भाजणी मी या पॅनमध्ये पण घालून घेतली होती, जेणेकरून सगळे मसाले या भाजणीला लागतील. चमच्याच्या साह्याने याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
पहिले वजन करून दाखवायचं मी विसरलो होतो, तर आता करून दाखवतो. तर ह्या सगळ्या मसाल्यांसकट या भाजणीचं वजन आहे 440 ग्रॅम. 4 कटोरी आपण भाजणी घेतली होती ना, तर 4 कटोरी पाणी पण आपण वेगळं गरम करून घेणार आहोत. याचा अर्थ भाजणी आणि पाण्याचं मेजरमेंट हे सेम आहे. पाणी गरम झाल्यानंतर अर्धी वाटी पाणी आपल्याला वेगळं काढून घ्यायचं आहे. पाणी बिलकुल बॉइलिंग हॉट असलं पाहिजे. आता या पॅनमधलं जे उकळतं पाणी आहे हे आपल्याला या भाजणीच्या मिक्सरमध्ये थोडं थोडं करून टाकत जायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे. हे बघा, बस याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला झाकून ठेवायचं आहे 20 ते 25 मिनिटासाठी. 20 ते 25 मिनिटानंतर ही उकड व्यवस्थित तयार होणार आहे. आणि 20-25 मिनिटानंतर पण ही उकड एकदम थंड होत नाही, ती गरमच असते. त्याच्यामुळे तुम्ही हाताचाही वापर करू शकता किंवा एखाद्या वाटीचा पण वापर करू शकता याला मिक्स करण्यासाठी. याला असं मळून घ्यायचं आहे आणि याच्यातला छोटा भाग मी एका प्लेटमध्ये काढून घेतोय आणि बाकीची जी उकड आहे त्याला आपण कव्हर करून ठेवूया. अर्धी वाटी आपण पाणी वेगळं काढून ठेवलं होतं, त्यातलं थोडंसं पाणी याच्यात टाकायचं आहे आणि याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. हे खूप जास्ती सॉफ्ट पण नको व्हायला आणि खूप जास्ती हार्ड पण नको. व्यवस्थित मळल्यानंतर याला एक सिलेंड्रिकल शेप देऊया आपण. हे बघा, एवढा सॉफ्ट असला पाहिजे हा आटा. चकलीच्या साच्याची डिस्क जी असते त्याला आणि चकलीच्या साच्याला आतमधनं ऑइल लावूया आणि ही जी चकलीची उकड आहे ती आपण साच्याच्या मध्ये घालूया आणि साचा आपण बंद करून घेऊया. मी इथे चौकोनी आकाराचे बटर पेपर कट करून घेतले होते. आता अशा प्रकारे बटर पेपरवरती मी चकल्या राऊंड शेपमध्ये तयार करून घेतोय. तर बटर पेपरचा पण वापर करू शकतो किंवा बरेच लोक डायरेक्ट थाळीवरती पण थोडंसं तेल लावून पण चकल्या रेडी करतात, तसंही तुम्ही करू शकता. इथे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, चकली रेडी झाल्यानंतर आतला जो एंड आहे आणि बाहेरचा एंड आहे हा थोडासा असा पुश करून घ्यायचा आहे, जेणेकरून चकली जेव्हा आपण फ्राय करू ना ती फ्राय करताना ती सुटत नाही. चकल्या करताना समजा ही जी उकड तुटत असेल ना तर उकड काढून घ्या, परत थोडंसं त्यात पाणी घाला, त्याला व्यवस्थित मळून घ्या, व्यवस्थित फ्लेक्झिबल करा आणि परत चकल्या करा. पाण्याचं प्रमाण याच्यामध्ये फार महत्त्वाचं आहे आणि त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे दरवेळी. मी तुम्हाला सजेस्ट करेन की एका साईडला ऑइल गरम करत ठेवायचं आहे आणि अशा चकल्या करून ताबडतोब त्यांना तळत जायचं आहे. अशा पद्धतीने पटकन होतात आणि छान होतात चकल्या. मी काही चकल्या इथे मोठ्या केलेल्या आहेत, काही छोट्या पण केलेल्या आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्याचा साईज ठरवू शकता. चकलीचे हे दोन्ही एंड्स मात्र व्यवस्थित प्रेस करायला विसरू नका. चकली तळताना तेल व्यवस्थित गरम असणं फार महत्त्वाचं आहे बरं का. जर ते व्यवस्थित गरम नसेल तर चकल्या तेलामध्ये विरघळू शकतात आणि तेलकट पण होऊ शकतात. तेल व्यवस्थित गरम झालं आहे का हे चेक करण्यासाठी मी छोटा पीस टाकून बघितला होता, त्याला बबल्स व्यवस्थित आले होते, याचा अर्थ तेल गरम झालेलं आहे. आता आपण चकल्या याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत. गरम तेलातच चकल्या फ्राय करायच्या. बरं, आणखीन एक गोष्ट की चकली टाकल्या त्याला झारा लावायचा नाही आहे. झारा लावल्याने त्या चकल्या तुटू शकतात आणि जसे बबल्स एकदम कमी होतील ना त्यानंतरच चकली एकदा फक्त पलटायची आहे आणि पलटल्यानंतरच लगेच थोड्या वेळाने तुम्ही बघाल की बबल्स येणं एकदम बंद होऊन जातं आणि चकली तळाशी जायला लागते. याचा अर्थ ती चकली व्यवस्थित फ्राय झाली आहे. या स्टेजला चकली काढून घ्यायची आहे. चकली फ्राय झाल्यानंतर व्यवस्थित तेल काढायचं सगळ्यात आधी, नंतर टिश्यू पेपरवरती त्यांना पसरून ठेवायचं आहे, जेणेकरून एक्सेस ऑइल पूर्ण निघून जातं. माझी आजी पोह्यावरती ही चकली काढून ठेवायची, जेणेकरून पोह्यामध्ये ते ऑइल जायचं आणि त्याच पोह्याचा चिवडा बनायचा. नंतर बघा किती मस्त झाल्या त्या चकल्या. अशाच प्रकारे बाकीच्या चकल्या पण मी इथे रेडी करून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने चकल्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा. बिलकुल कुरकुरीत आणि एकदम टेस्टी बनतात. या एकदा तोंडात टाकल्यानंतर परत परत खाव्याशा वाटतात. या तुम्हाला हातावरती यांना क्रश करून दाखवतो. आहा हा, काय मस्त झाल्या त्या, एकदम खुसखुशीत आणि खमंग. ही जी काय भाजणी आपण तयार केली होती ना आणि त्यानंतर या चकलीची टेस्ट काय सांगू तुम्हाला. आय होप ही भाजणीची चकली तुम्हाला आवडली असेल. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि देव्स किचन मराठीला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते पण करून घ्या. बेल आयकॉन जरूर दाबा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.